आई, अगाच ते घडलंय जे स्वप्नात घडेल असंही कधी वाटलं नव्हतं मला. तुला माहितीये का काय झालंय? बाबांनी आज मला पेढा भरवला. मी पास झाली याच्या आनंदात उद्या पूजा सुद्धा ठेवली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा स्वतः तिथे येणार आहेत. आई, मी सांगू शकत नाही मला काय वाटतंय ते, की मला सगळं काही मिळालंय. आता आणखीन मला काहीच नकोय. तुला माहितीये, थोडीशी का होईना पण बाबांच्या मनात आज मला जागा मिळाली आणि ती पुरेशी आहे माझ्यासाठी खरंच. आई, तू आज खरंच असायला हवी होतीस ग. आज बाबा पहिल्यांदा माझ्यासाठी खुश झाले. खरं सांगू का, आज ना माझा आनंद आकाशाहूनही मोठा आहे. अरे शुभ, काय चाललंय? कसला आवाज आहे? अहो काय चाललंय म्हणून काय विचारलंय सर? तुम्ही पास झाला या आनंदात मी सगळी तयारी केल्या. चला. शुभ, तू खरंच कसला भारी आहेस रे शुभू. तू उद्याच्या पूजेसाठी बाबांना कन्व्हिन्सही केलंस. आणि मी ऐकलं ना, ते म्हणाले की ते उद्या स्वतः तिथे येणार सुद्धा आहेत. माझ्या आईबाबांनंतर कोणाला माझी काळजी असेल ना तर ती तुलाच आहे रे. ए, मी विचारायचंच विसरले, सानिकाचं काय झालं? अहो तिने पण मॅजिक केलं. 90% पडल्यात तिला. पहिले आल्या. काय सांगतोस काय? हुरफुर हिट झालं एकदम. हिट. खूप खुश असेल ना ती? ठीक आहे, घरातली सगळी खुश आहेत. आपण तिला भेटायला जाऊया का? नक्की. सर, तुमची कन्या श्रावणी पास झाली आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खूप दिवसांनी घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर, आज योगायोगाने मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आहे. तुम्ही मराठी शाळांसाठी खूप प्रयत्न करताय, तर या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही काय सांगाल? हे बघा, आमच्यासाठी मराठी ही फक्त भाषा नाही आहे, तर ती आमची अस्मिता आहे. आपल्या वडिलांची पुण्याई आहे, आईची अंगाई आहे. ज्या मातीमध्ये ज्ञानेश्वरांनी अमृत ओतलं, ज्या मातीत शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, ती भाषा दुबळी कशी असू शकेल? लोक म्हणतात की मराठी शाळा वाचली पाहिजे, पण मी म्हणतो की मराठी शाळा वाचण्यासाठी तुमची अस्मिता जागी असायला हवी. जर का तुमची अस्मिता जागी असेल तर भाषाही टिकेल आणि शाळाही टिकेल. पण सर, आजच्या काळात मराठी मागे पडते असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.